हॅलो फ्रेंड्स. खूप लेडीज विचारतात बरं का, मी यूट्यूबवर बघते तशी तर, की चपाती आमची फुगतच नाही, आमची चपाती गोल गोल छान होतच नाही. फुगत नाही हे तर प्रत्येकाचा प्रश्न असते की आमची चपाती फुगतच नाही म्हणून. काय जास्त त्याच्यासाठी डोकं लावायची गरज नाही. हे बघा मी कशी करायला चपाती ते. आता ही चपाती तुम्हाला मी फुगून दाखवते, एकदम टमटमते पण कसं आहे, पीठ तिमणं पण चांगलं, पीठ तिमून ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे बरं का. तुम्हाला सांगते मी. हे बघा मी असं हे केले चपाती. आता ह्याच्यात एक छोटासा गोळा ठेवला का, त्याला लावते तेल. हे बघा त्याच्यात थोडंसं पीठ टाकते, कोरडं पीठ टाकायचं थोडंसं. त्याच्यानंतर हे चपातीचा असा हुंडा करायचा, जसं आपण पुरणाची पोळी करतो का नाही, बस त्याच ह्याच्यात हे करायचं. मी केलं. आता ह्याच्यात काय अवघड आहे की माझी पोळी फुगत नाही. खूप बायकांचं मी ऐकते की पोळीच फुगत नाही आमची, तुम्ही पीठच कसं तिमता. पीठ तिंबायचं काही वेगळं काही नसतं. पीठ सर्वजण एकसारखंच तिमतात. सर्वजणच पीठ तिमताना मीठ टाकते, तेल टाकते, त्याच्यात काहीच वेगळं नसते. पीठ तिंबण्यासाठी सुद्धा कोण काय काय बायका तर का ना असं थोडंसं गुणगुण म्हणतात ना, पाणी, गरम पाणी, ते पण घेऊन पीठ तिंबतात. पण मी तसं काही करत नाही. मी आपलं नॉर्मल पाणी घेते, त्याच्यात मीठ टाकते, म्हणजे आधी पीठ घेते, त्याच्यात मग मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकते. कधी तर टाकते, कधी तेल सुद्धा नाही टाकत मी. तसेच चपात्या करते. आता बघा काय ह्याच्यात वेगळं तर काही केलं नाही, तरी ही चपाती बघा कशी टमटम फुगते. आता ही झाली चपाती. आता मी ही टाकते तव्यावर आणि बघा पोळी कशी एकदम छान फुगते, एकदम भारी. मी काहीच स्किप करणार नाही, तुमच्या समोरच करणार आहे. असं नाही व्हायला पाहिजे की नंतर कोणतरी म्हणायला पाहिजे की तुम्हीच केलात की कोण केले. तसं नको. त्याच्यासाठी नाही, तुमच्या देखतच टाकते बघा मी. आता ही चपाती बघा कशी अशी टम फुगते का नाही, एकदम भारी ते पण. फक्त पीठ तिमून ना जरासं एखादी जेव्हा चपात्या करायच्या असतात ना, त्याच्या 1 घंटा आधी तरी पीठ तिमून ठेवायला पाहिजे. मी 1 घंटा ना आधी पीठ तिमून ठेवते, त्याच्यानंतरच मग अशी छान टमटम. काय काय बायका काय करतात, खूप घाई असते म्हणून ना आधी भाजी फिजी करून ठेवतात फोडणी देऊन आणि मग नंतर पीठ तिमायला लागतं. तसं नाही करायचं. आधी पीठ तिमून घ्यायचं. उठल्या उशीर ना आपल्याला स्वयंपाक करण्याच्या आधी ना एकदा पीठ तिमून घ्यायचं. आधी पहिल्यांदा पीठच तिंबायचं, त्याच्यानंतर दुसरे कामं करत बसायचं. भाजी चिरणे वगैरे म्हणा, का तुमचं दुसरे काय कामं असतात ते. किचनमध्ये फ्रेश होऊन आलं ना सकाळी, आधी पीठ तिमून ठेवायचं. म्हणजे भाजी वगैरे करायला, वरण भात, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला थोडा तर वेळ जातो. किती नाही म्हटलं तर अर्धा 1 घंटा तर कसा येईल सर्व गोष्टी करण्यासाठी. त्याच्यानंतर मग चपात्या करायच्या. मग बघा त्याच्या चपात्या किती छान लागते. मी तशीच करते. सकाळी करायची असो की संध्याकाळी करायची असो, आधी पीठ तिमून ठेवते, त्याच्यानंतरच मग मी चपात्या लाटायला सुरू करते. तशी पोळी फुगली, त्या ह्याच्यासाठी काही मंत्र मारायची गरज नाही लागली. टम फुगली एकदम. तुम्ही एकदा ना अशी ट्राय करून बघा चपाती तुम्ही. काय केलं, काहीच नाही, नॉर्मल चपाती केली, कशी फुगली. बस तसंच करा तुम्ही पण. फक्त तुमची चपाती. बाय बाय.